नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। महाविकास आघाडीचे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप जाहीर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागावाटपाची चर्चा संपली असून आज महाविकास आघाडी नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कोणता पक्ष किती जागा लढवणार तसेच निवडणुकीला महाविकास आघाडी कोणत्या मुद्द्यासह सामोरे जाणार याबाबतची माहिती दिली। नरीमन पॉइंट येथील शिवालय इथं झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते। यावेळी पत्रकार परिषदेत प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य पातळीवरील आणि इंडिया आघाडीमध्ये राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे समाविष्ट झाल्याचं सांगितलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा 21-17-10 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती दिली। तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली। शिवसेना ठाकरे गट 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर लढणार असल्याची माहिती राऊत यांनी जाहीर केली। महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बाहेर पडले आहेत। त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हेच प्रमुख 3 पक्षीय आघाडीत असण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे 48 जागा वाटप। शिवसेना ठाकरे गटाचे 21 उमेदवार असे: बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे पाटील, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वागचौरे, नाशिक राजाभाई वाजे, रायगड अनंत गेते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर, परभणी संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्ये अनिल देसाई, कल्याण वैशाली दरेकर, हातकणंगले सत्यजित पाटील, जळगाव करण पवार, पालघर भारती कांबडी। काँग्रेसचे 17 उमेदवार असे: रामटेक प्रफुल्ल बर्वे, नागपूर विकास ठाकरे, भंडारा गोंदिया प्रशांत पडोले, गडचिरोली नामदेव किरसन, लातूर शिवाजी काळगे, सोलापूर प्रणिती शिंदे, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती, पुणे रवींद्र धंगेकर, नांदेड वसंत चव्हाण, अमरावती बळवंत वानखेडे, नंदुरबार गोपाल पाडवी, अकोला डॉक्टर अभय पाटील, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर, धुळे उमेदवार घोषित नाही, जालना उमेदवार घोषित नाही, उत्तर मध्य मुंबई उमेदवार घोषित नाही, उत्तर मुंबई उमेदवार घोषित नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 उमेदवार असे: वर्धा अमर काळे, दिंडोरी भास्कर भगरे, बारामती सुप्रिया सुळे, शिरूर डॉक्टर अमोल कोले, अहमदनगर निलेश लंके, बीड बजरंग सोनावणे, भिवंडी सुरेश उर्फ, सातारा उमेदवार घोषित नाही, रावेर उमेदवार घोषित नाही, माढा उमेदवार घोषित नाही। महाविकास आघाडीने हे 48 उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ जाहीर केलेले आहेत। यानंतर महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारेल हे महाराष्ट्रात येणारा काळच ठरवणार आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।